डोंगरामध्ये लपून बसलेल्या लुटारूंनी याच ठिकाणी कासाराची हत्या केली होती आणि नंतर याच ठिकाणाचे रूपांतर देवस्थानामध्ये झाले. तर झाले असे होते की पूर्वीच्या काळी जेव्हा लोकांकडे वाहतुकीची साधने नव्हती तेव्हा लोक डोंगर नदी यांमधून पायीच चालत जायचे. असेच एके दिवशी एक कासार दिवसभर हिंडून महिलांना बांगड्या भरून पुन्हा आपल्या घरी जात असताना त्याला डोंगरात लपून बसलेल्या लुटारूंनी लुटले व त्याची मान धडावेगळी करून टाकली. या घटनेला काही कालावधी झाल्यानंतर लोकांच्या असे लक्षात आले की कासाराचा अतृप्त आत्मा त्या जागेमध्ये फिरू लागलाय, कारण तो निर्जन डोंगरातून जाणाऱ्या वाटसरूंना रात्री मदत करू लागला. म्हणून लोक त्याला देव म्हणून त्याला नवस बोलू लागले आणि नवस पूर्ण होताच ते फेडू लागले. नवसाला पावणाऱ्या या कासाराची मान टाकीत पडली म्हणून या स्थळाला बैरागी कासार टाका हे नाव पडले. आहे ना इंटरेस्टिंग? कोकणातल्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.